संगमनेर शहरातील आरोटे हॉस्पिटलच्या नूतन वास्तूमध्ये साकारलेल्या शिवम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला। हॉस्पिटलच्या नवीन वास्तूचे लोकार्पण आरोटे कुटुंबातील ज्येष्ठ आजी आजोबा यांच्या शुभहस्ते करण्यात आले। यावेळी हरिभक्त परायण इंदुरीकर महाराज, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार किरण लहामटे, ब्रह्मकुमारी राजनिंदिनी नलिनी बहेनजी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, डॉक्टर, नागरिक आणि आरोटे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना डॉक्टर आरोटे यांनी सांगितले की शिवम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे सेवाभावातून उभारण्यात आले असून रुग्णांना आधुनिक आणि दर्जेदार वैद्यकीय सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे। विविध आजारांवर योग्य उपचार उपलब्ध करून रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व सुविधा इथे उभारण्यात आल्या आहेत। तसेच गेल्या अनेक वर्षांपासून आरोटे कुटुंबावर नागरिकांनी दाखवलेला विश्वास कायम ठेवत भविष्यातही अधिक समर्पितपणे आरोग्य सेवा देत राहणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली। शिवम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या शुभारंभामुळे संगमनेर आणि परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असल्याने सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। चला मॅडम परिवाराचे अनेक सदस्य या ठिकाणी आले। शिवम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या नूतन रोगसेवा लोकार्पण सोहळ्यासाठी आपण सर्वजण जमलात। या ठिकाणी सर्व भाविक आलेले सर्व याच ठिकाणी इंदुरीकर महाराज येऊन गेले। याच ठिकाणी आपण बरेच सन्माननीय मान्यवर येणार आहेत, उपस्थित राहणार आहेत। याच ठिकाणी डॉक्टर अतुलजी आरोटे आहेत, डॉक्टर अंकुजी आरोटे आहेत। त्यांच्या वतीने सगळ्यांना आलेले सगळे मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो थोरात परिवारांच्या वतीने, तसेच रवींद्र संभाजीराव थोरात यांच्या वतीने
डॉक्टर आरोटेंचे सहपरिवारांना अभिनंदन करतो. धन्यवाद. नमस्कार. आज शिवम हॉस्पिटल डॉक्टर अतुलजी एकनाथ आरोटे व त्यांच्या सुविध पुतणी यांच्या उद्घाटनानिमित्त स्थलांतरानिमित्त या ठिकाणी येणं झालं आणि खूप प्रसन्न शांत आणि एक वेगळाच फील येऊन गेला. अतुल आरोटे हे नाव गेले 20 वर्ष 25 वर्ष संगमनेरमध्ये अतिशय सुज्ञ कर्तव्यदक्ष डॉक्टर आणि पवित्र डॉक्टर म्हणून सगळ्या संगमनेर तालुक्याला किंवा संगमनेरच्या बाहेर माहीत आहे. अहमदनगर आणि फार उत्कृष्ट सेवा केलेली आहे. गरजू रुग्णांना वेळप्रसंगी अतिशय आधार दिलेला आहे. कोविडच्या काळात तर अतिशय उत्तम काम केलेले हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून एक रुग्णांची वाढती गरज आणि बदलतं जग, या बदलत्या जगाबरोबर हॉस्पिटलच्या सुद्धा क्रायटेरिया बदलल्या, रुग्णांच्या सुद्धा अपेक्षा उंचावल्या आणि म्हणून एक काळ खाली इंजेक्शन वगैरे मारणारे डॉक्टर आता बदलून थोडंसं एक वेगळं जग हॉस्पिटलच्या विश्वात निर्माण झालं आणि म्हणून या सुंदर माणसाची गरज या ठिकाणी त्यांना वाटली आणि त्यांनी अतिशय प्रशस्त आणि सुंदर हॉस्पिटल बनवलेलं आहे. त्यांना या निमित्तानं संगमनेरच्या सर्व डॉक्टरांच्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, शांती हॉस्पिटल, शांती फाउंडेशन, संग्राम सांस्कृतिक मंच या सगळ्यांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो. त्यांच्या हस्ते या ठिकाणी हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा संपन्न होतोय. इंजिनियर आणि आगमन झालेलं आहे. आरोग्य परिवाराच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत. सदाशिवराव बराचसा सेटअप हॉस्पिटल आणायचं आहे, त्यामुळे ते सगळे जातात सावंत तिथले मशीन 1-2 मिनिटे ते अजून त्यामुळे ते लगेच 15 दिवस तरी आता फुल फंक्शन थोडं म्हणलं आता आपण कसली भाव टूरच चालू शिवम म्हणून जाऊ. शिवम माहिती माझं मी फिजिशियन आपलं इक्विवलेंटच आहे पण दुसरं एक्झाम्स आमच्या दिल्ली बोर्ड कंडक्ट होतो, नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स दिल्ली. सर 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 समोर बा. स्वागत. धन्यवाद नामदार साहेब. सर्व मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे.
यानंतर मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार होईल. शिवम हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा अर्धा तीत कापून या ठिकाणी उद्घाटन झालेला आहे. माननीय नामदार थोरात साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आजी आणि आजोबा आहेत. यानंतर डॉक्टर अतुल आरोटे एडी डॉक्टर अंकुश आरोटे यांना मी विनंती करतो की त्यांनी जिल्हा परिषद सदस्य श्री रंगनाथ आरोटे यांना मी विनंती करतो नलिनी दिदी यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यानंतर आदरणीय शिवाजीभाई कोल्हारून या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा सत्कार शिवम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं आजच्या लोकसेवेला जो लोकार्पण सोहळा इथे करण्यात आलेला आहे ती आरोटे सौभाग्यवती विद्याताई आरोटे, डॉक्टर अतुल आरोटे, डॉक्टर स्वप्नाली आरोटे, डॉक्टर अंकुश आरोटे, डॉक्टर स्नेहल आरोटे, उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी, आज प्रथम मी शिवम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. म्हणजे या आरोटे हॉस्पिटल या नावानं अनेक वर्ष सेवा ही डॉक्टर अतुल आणि डॉक्टर स्वप्नाली, डॉक्टर स्नेहल आणि डॉक्टर अंकुश यांनी केलेली आहे. आणि एक अत्यंत लोकप्रियता हे वैशिष्ट्य त्यांचं राहिलेलं आहे. खरं या निमित्तानं मी सांगेल की जसं इथे उपस्थित असलेले दशरथराव आरोटे हे तर आमचे एक इंजिनियर आणि एक लोकप्रिय व्यक्तिमत्व. रामनाथजी आरोटे हे अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व आमच्या सगळ्या मित्रमंडळीमधलं संगमेर शहरातलं, तालुक्यातलं राहिलेलं आहे. अकोला तालुक्यात निश्चितच असेल कारण त्यांचा तो तालुका आहे. आणि त्यामुळं साहजिकपणे अकोला संगमेरचं दोघांचं हे एक कुटुंब एकत्रित पद्धतीनं जिव्हाळ्याचं नातं सांभाळणारं आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक सेवा म्हणून अत्यंत सुंदर पद्धतीनं डॉक्टर अतुल आणि डॉक्टर अंकुश आणि त्यांच्या कुटुंबियांनी ही सेवा पुढे चालवलेली. तसे मोठे भाग्यवान आहे हे अतुल आरोटे कुटुंब की आदरणीय दशरथराव आरोटे आणि मातोश्री सौभाग्यवती देवबाई, आता वय त्यांचं जवळपास म्हणजे 85च्या 90च्या दरम्यान ते दोघांचं वय इतकं आनंदी वडीलधारा कुटुंब मी नाही पाहिली. इतकी आनंदी दोघं. मी विचारलं वय काय तर आई म्हणल्या माझं वय 85. म्हणलं मग यांचं 90 असेल. नाही म्हणजे ते तर 87 सांगतात. तर ते म्हणले हिची जन्मतारीख चुकीची शाळेत नोंदवली होती आई वडिलांनी म्हणून घोटाळा. एवढा किती आनंद या वयामध्ये पाहा. पण मी आणखी एक गोष्ट बोललो त्यामध्ये तर तुम्ही आनंदी आहे कदाचित खूपच ते म्हणजे आयुष्यभर आम्ही आनंदी राहिलो दोघे एकत्र. पण म्हणलं आताचा जो आनंद आहे ना तो तुमच्या स्वभावाचा भाग जरी असला तरी मुलं आपले पुढे जाणं, नातू पुढे जाणं, पतोंड पुढे आणखी चांगले निघणं हे जे भाग्य आहे ते तुम्हाला मिळालेलं दिसतं. ते अर्थी आता आनंदी शेवटी पुढची पिढी कशी निघाली याच्यावर म्हातारीचा आनंद अवलंबून असतो. आई म्हटलं नाही ते तुम्ही एकदम बरोबर ओळखलं म्हणे. खूप आनंद आहे म्हणे आमचा सगळ्यांचा, अगदी गोकुळे म्हणे. आता हे भाग्य त्यांना आहे. असे आशीर्वाद डॉक्टरांच्या पाठीशी आहेत. एक हॉस्पिटलचा प्रकल्प खूप मोठा घेतलेला आहे. म्हणजे इतका सोपं नाही. एवढा मोठ्या प्रमाणावर म्हणजे जवळजवळ 6000 स्क्वेअर फुटाच्या 5 फ्लोअर्स करणं म्हणजे 30,000 स्क्वेअर फूट एवढं मोठं आहे. आणि जी जी आवश्यक गोष्ट मल्टी स्पेशालिटीला पाहिजे ती प्रत्येक गोष्ट केलेली. एक फुल फ्लेज हॉस्पिटल म्हणजे इथे आलं तर कोणताही काही तुम्ही आजारी असाल, कोणत्या प्रकारचं असेल प्रॉब्लेम तरी म्हणजे असा विचार करायचं कारण नाही. इथे आल्यानंतर ते सगळ्या प्रकारावर काम केलं जातं. कारण डॉक्टर अतुल स्वतःच MD आहेत, ताई तशा डेंटिस्ट आहेत.
परंतु त्यांची एकत्र सेवा खूप चांगल्या पद्धतीनं झालेली आहे. आणि असं गरज अशी असते, आता इकडे तिकडे फिरायला जायची गरज नाही. इथं आलं सगळं होतं, बाहेर निरोगी पुन्हा चांगलं आरोग्य घेऊन जायचं, ही संधी निश्चितपणे या हॉस्पिटलमध्ये मिळणार आहे. गुलेवाडी आणि या परिसरामध्ये आता एक चांगल्या पद्धतीनं हे हॉस्पिटल आपल्या सगळ्या जनते सेवेकरता उपलब्ध झालेलं आहे. आणि हे आपण सगळेजण आपण शुभेच्छा देण्याकरता आहे की आपल्याकडं जो पेशंट येईल तो चांगला तंदुरुस्त व्हावा आणि आनंदाने पुन्हा घरी गेला पाहिजे, रमला पाहिजे. हीच शुभेच्छा आजच्या निमित्तानं आमच्या डॉक्टर कुटुंब मित्रांना आणि आरोग्य परिवाराला मी या ठिकाणी देतो. अत्यंत सुंदर कार्यक्रम केला, सुंदर हॉस्पिटल, सुंदर कार्यक्रम याकरता त्यांचं अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्वंतरीचं पूजन करून आज डॉक्टर अतुलजी आरोटे आणि डॉक्टर स्वप्नाली आरोटे शिवम हॉस्पिटलचा हा उद्घाटन प्रसंग ज्यांच्या करकमलातून संपन्न झाला आहे ते त्यांचे आजी आणि आजोबा. आज या निमित्तानं खरं तर आमचे मित्र ज्यांनी इथं जागा उपलब्ध करून दिली ते आदरणीय माजी जिल्हा परिषद सदस्य सीतारामजी राऊत, त्याचबरोबर निवृत्ती महाराज नाही पण त्यांचे बंधू आलेले दिसत आहेत इथं. निवृत्ती महाराज येऊन गेले, बाकी सगळेच मान्यवर कदाचित भेट देऊन या स्थितीमुळं येऊन गेले असतील. आदरणीय रामनाथजी आरोटे साहेब, त्याचबरोबर त्यांचे बंधू, सगळेच व्यासपीठावरील सन्माननीय उपस्थिती, आपल्या आरोटे परिवारावरती प्रेम करणारे सगळेच उपस्थित तुमचे स्नेहांकित, विशेष करून राजयोगिनी नलिनी बहिणजी आणि सर्वच आमच्या बहिणजी सगळ्या उपस्थित आहे. ओम शांती परिवार इथं आवर्जून उपस्थित आहे आणि सर्वच मान्यवरांच्या उपस्थित हा शानदार समारंभ संपन्न झाला आहे. खरं तर 12 वर्ष म्हणजे एक तपापासून तुम्ही आरोग्य सेवेमध्ये आहात आणि एक नावाजलेली आरोग्य सेवा तुम्ही दिली आणि आज उलट तुम्ही निवांत बाजूला हे हॉस्पिटल उभं होतंय तर लोकांना सहज इथं पार्किंगची व्यवस्था नीटशी होणार आहे, शांतता भेटणार आहे, गजबजलेला परिसर नसणार आहे आणि जी काही चांगली आरोग्य सेवा द्यायची आहे त्याला सगळं वातावरण तुम्ही पूरक केलं आहे. आणि आपल्या मेडिकल क्षेत्रामध्ये गुण जर आला तर लोक कुठं पण जातात. म्हणजे असं काही नाही, तुम्ही जर हरिश्चंद्रगडावर बसले आणि गुण आला तर लोक तिथपर्यंत पण, म्हणजे शेवटी. आणि काही लोक म्हणतात गोळ्या सारखेच देतात पण काहींचा हातगुण असतो. आता तुमचं बोलणं, वागणं आणि तुमच्या स्वभावातलं सगळं आणि एकंदरीतच तुमच्यावरती शिवबाबाची कृपा आहे असं म्हणते. आणि त्यामुळं साहजिकच आहे, म्हणजे मी आमच्या राजूरच्या बहिणजी तुमच्याकडं ट्रीटमेंट असते त्यांची, आपण सगळेजण ट्रीटमेंट देतो पण त्याला माउंट आबूला पाठवलं, मला वाटलं बहिणजी परत येणारच नाही, माउंट आबूलाच राहणार आता काही. पण बाबांनी त्यांच्यावर ट्रीटमेंट केली, योगा बाकीचं सगळं दिलं आणि बहिणजी एकदम धडधाकट होऊन परत राजूरला आल्या. खूप आनंद झाला. त्यानिमित्त अजयजी तुम्ही पण आलेत, मला वाटतं तुम्ही संगमनेर सोडून आमच्या गावाला राहायला गेले काय माहिती. म्हणजे आम्ही अकोल्यावरून आलो त्याला संगमनेर मग माझ्याकडे पाखरावर राहायला गेले. तर असं सगळं. आणि मगाशी तुम्ही म्हटले की आरोग्याचे 4 स्तंभ आहेत, तर बरं झालं की त्यातून हे ऐकायला भेटलं. आम्ही आरोग्य म्हणजे आपली कल्पना काय, धडधाकट आहे म्हणजे त्याला आरोग्य आहे, पण ते नंतर दुसरा पण त्यातून प्रकार आहे का हा धडधाकट आहे पण त्याच्या आरोग्याचा त्रास दुसऱ्याला देत असतो, तर ते काही आरोग्य बरोबर. मग त्याला सामाजिक आरोग्य पण पाहिजे, त्याला स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक हे पण पाहिजे.
तर हे सगळं तुमच्यामध्ये असं खचून भरलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यावरती जे संस्कार आहे, म्हणजे आजीबाबांपासून, म्हणजे खरं तर तुम्ही डॉक्टर व्हायच्या आधी मी तुमच्या फॅमिलीचा डॉक्टर होतो. मी घरी जायचो बऱ्याच वेळा, आणि त्यामुळं मी सगळं, मला तुमचं घर पाहत आहे. एवढं माळकरी घरानं, असं शुद्ध शाकाहारी घरानं, आणि आतापर्यंत एकदम सेवाभावी वृत्तीनं काम केले. आणि आज तुम्ही या हॉस्पिटलच्या निमित्तानं तुम्ही जे इथं बोलत होते त्याला साक्षीदार धन्वंतरी होते, पण आम्ही सगळेजण, कानवडे सरांचं आम्ही सगळेजण साक्षीदार होतो की तुम्हाला सेवाभावी वृत्तीनं काम करायचं आहे, रंजलेल्या गांजलेल्या सेवा करायची, इथे येणाऱ्या प्रत्येकाला सेवा द्यायची आहे. मला वाटतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि चिकित्सा ही असं आहे, ते आयुर्वेदामध्ये काहीतरी एक श्लोक आहे की तुम्ही चिकित्सा करत असताना क्वचित अर्था, क्वचित मैत्री, क्वचित देशा, चिकित्सा नास्ती निष्फला. म्हणजे त्याच्यात कधी पैसा भेटेल तुम्हाला, कधी मैत्री भेटेल, कधी तुम्हाला पहिलं राहायचं, व्हिजिटला जायचं. आता ते आमच्या नशिबाला राहायचं, तुम्हाला मोठ्या डॉक्टरांच्या नाही नशिबाला. तर व्हिजिटच्या निमित्तानं तुम्हाला परदेशवारी म्हणजे कुठंतरी जायला भेटतंय. तर हे सगळं त्या चिकित्सेनं, म्हणजे जर तुम्हाला पैसा नाही भेटला तरी चिकित्सा काही निष्फळ नाही. आणि कर्मधर्म संयोगानं तुमची फॅमिली वेल सेटल आहे, त्यामुळं तुम्हाला ती काही अडचण नाही आहे. हा लक्ष्मीची वरदास्त आहेच तुमच्यावर. त्यामुळं आणि एवढ्या सगळ्या आजारपणात तुम्ही चांगली सेवा. तर खरं तर लोक म्हणायचे त्या करोनाच्या काळात की आमच्या डॉक्टर लोकांनी उगाच पेशंट दाबून ठेवले, आमकं केलं. पण तुम्ही आठवा की त्या करोनाच्या काळात तुमच्या सख्या भावाला आणि सख्या बहिणीला तुम्ही भेटायला सुद्धा जात नव्हते, घरात पण घेत नव्हते. त्यावेळेस या डॉक्टर लोकांनी ट्रीटमेंट दिली आहे. आलं का लक्षात? त्यांना जीव होता ना. असे कितीतरी डॉक्टर, आमच्याकडचे डॉक्टर खोकले, करोनाच्या काळात एक्सपायर झाले, ते मेडिकल ऑफिसर होते. काय आयुष्यात काय भेटलं त्यांचं. म्हणजे असे कितीतरी डॉक्टर त्या काळामध्ये गमवले, कितीतरी नर्सिंग स्टाफ आमचा गमवलेला आहे. पण पाहण्याचा, खरं तर तुम्हाला सांगतो की तुम्ही कुणी देव पाहिलाय की नाही मला माहीत नाही, पण डॉक्टरच्या आई वडिलांच्या रूपानं तुम्हाला देव दिसणार आहे. कारण देवानंतरचं स्थान हे डॉक्टरचं आहे. आणि अर्थात जे डॉक्टर तसे वागतात ते देव आहे, जे माल प्रॅक्टिस करत ते काही नाही आहे. तर मला वाटतं मी जास्तीचं काही बोलत नाही, कारण मी पण तुमच्या आधीच आलो. जास्त वेळ घेतला तर म्हणजे उशिरा येऊन यांनी खूप लांबलचक भाषण केलं. मला जेवढं सांगायचं होतं ते माझं सांगून झालं आहे. तुम्हाला तुमच्या हॉस्पिटलसाठी तर शुभेच्छा देताना हा विचार करावा लागेल, लोकांना आजारी पडायला कशा शुभेच्छा देईल. त्यामुळे तुम्ही लोकांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहाल. म्हणजे आजारी पडल्याच लोकांनी यावं असं नाही, तर हेल्थ चेकअपसाठी यावं आणि सुदृढ राहावं. आणि आलेल्या रुग्णांची, रंजलेल्या गांजलेल्यांची सेवा तुमच्याकडनं चांगली व्हावी. आणि त्यासाठी ईश्वरानं तुम्हाला पण उदंड चांगलं आयुष्य द्यावं, ह्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरी. आरोटे हॉस्पिटलच्या या नूतन वास्तूच्या शिवम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या नामकरणानं या आजच्या पुण्यपर्व कालावरती डॉक्टर अतुलजी आरोटे, त्यांचा सर्व परिवार, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता रामनाथजी आरोटे साहेब, त्यांचा या सर्व परिवाराचा आणि आपल्याही सर्व त्यांच्या अनुबंधी असलेल्या सर्वांचा हा एक अत्यंत आनंदाचा गोड सोहळा आहे. आनंदुरे आजी आनंदुरे, सभा या अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. नामदार साहेबांनी शुभेच्छा दिल्या, ते मार्गस्थ झाले. असं एका विचारवंताचं मी इंग्रजी वाक्य वाचलं होतं. व्हेन वेल्थ इज लॉस नथिंग इज लॉस, व्हेन हेल्थ इज लॉस समथिंग इज लॉस, बट व्हेन कॅरेक्टर इज लॉस एव्हरीथिंग इज लॉस. मला वाटतं डॉक्टर अतुलजी आरोटे, त्यांचा सर्व परिवार यांनी या प्रजापिता ब्रह्माकुमारीचा अनुबंध, अनुयायी असणं आणि परमश्रद्धेय वयोवृद्ध दशरथ बाबा आरोटेंचा परिवार हा संपूर्ण वारकरी संप्रदायाचा निष्ठावंत उपासक आहे. यांनी आरोग्य सेवा देताना समाजाला नीतिमूल्य काय असतात, कोरोनाच्या वैश्विक महामारीमध्ये डॉक्टर अतुलजी आरोटे सरांनी जे संगमनेर आणि अकोले तालुक्यात वैद्यकीय सेवा देण्याचं काम केलंय, त्यावेळी अनेक पेशंट आम्हाला भेटले आणि सांगितलं
कदाचित आरोटे डॉक्टरांकडे आमचे उपचार झाले नसते तर आम्ही हे जग पाहायला शिल्लक राहिलो नसतो. हे डॉक्टरांनी केलेलं काम आहे. आणि अशा एका अत्यंत कर्तबगार, हुशार, तत्पर, सेवा तत्पर असलेल्या या सर्व परिवाराकडनं या शिवम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं नवीन वास्तू इमारतीचा हा प्रवेश त्यांनी सर्व अद्ययावत अशा सुविधा देण्याकरता जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, ऑर्थोपेडिक्स, कार्डिओलॉजी, गॅस्ट्रो एन्ड्रोलॉजी, नेफ्रोलॉजी, युरोलॉजी, कॅथलॅब, पॅथोलॅब, त्याचप्रमाणे डिजिटल एक्सरे, एंडोस्कोपी, सोनोग्राफी, सिटी स्कॅन, म्हणजे आलेल्या रुग्णाला अन्य 10 ठिकाणी कुठेही न जाता सगळ्या वैद्यकीय सेवा हे शिवम हॉस्पिटल अत्यंत विश्वासार्हतेनं देणार आहे याची आपणा सर्वांना खात्री आहे. 3 पिढ्यांचा वारकरी संप्रदायाचा या परिवाराचा संस्काराचा गाभा आहे आणि प्रजापिता ब्रह्माकुमारीचे ते अत्यंत एकनिष्ठ उपासक आहे. भगवान श्री पांडुरंग परमात्मा, भगवान श्री शिव परमात्मा त्यांना प्रार्थना करतो या शिवम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून अत्यंत चांगली अशी सेवा डॉक्टर अतुलजी आरोटे सर त्यांच्या सर्व स्टाफकडनं घडावी. शुभम भवतु कल्याण. धन्यवाद. दिनांक 15 ऑगस्ट 2014 रोजी साधारण 12 वर्षांपूर्वी आपण आरोटे हॉस्पिटल या नावानं ताजने मळ्यामध्ये एक छोटेखानी हॉस्पिटल चालू केलं होतं. एक 15 बेडचं सिंगल स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून आम्ही वैद्यकीय व्यवसायाची सुरुवात केली. एक राहत्या घरी थोडेसे बांधकामात बदल करून आपण ते हॉस्पिटल चालू केलं होतं. साधारण कुठल्याही वैद्यकीय व्यावसायिकाचं जे काही आयुष्य असतं हे बऱ्यापैकी शिक्षणामध्ये जातं आणि सरांनी जसा आता उल्लेख केला की जे काही शिक्षण MBBSचं आहे हे साधारण 5 ते 7 वर्षांचा कोर्स असतो. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन 3 वर्ष, अनुभव घ्यायला 3 वर्ष, अशी साधारणपणे 12 वर्ष एक व्यवस्थित व्यावसायिक म्हणून डॉक्टरकी सुरू करण्यासाठी साधारण त्याच्या आयुष्यातली खर्च होतात. आणि 12 वर्ष साधारणपणे त्यानंतर ही वैद्यकीय सेवा दिल्यानंतर साधारणपणे MBBSला ॲडमिशन झाल्यानंतर आता 25 वर्षांनंतर आपण हे पाऊल उचलताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हॉस्पिटल सुरू झाल्यानंतर बऱ्याच वेळा खूप ॲडजस्टमेंट आम्हाला तिथे कराव्या लागत होत्या. राहत्या घरी हॉस्पिटल चालू केल्यानंतर जसं जसं आपली ग्रोथ होत जाते तसं पेशंटची संख्या वाढते, आजूबाजूच्या लोकांना देखील त्रास त्याचा व्हायला लागतो. आणि जिथे ताजने मळ्यात हॉस्पिटल आमचं होतं तर तिथे त्याच प्रकारचा जो एक त्रास आजूबाजूच्यांना म्हणा किंवा एक काम करताना देखील खूप अडचणी होत होत्या. आणि त्यामुळेच कोविडच्या साथीमध्ये त्या गोष्टींवर फारच जास्त प्रमाणात परिणाम झाला. आणि कोविडच्या काळी तुम्हाला माहिती असेल की जी साथ आली तर त्यावेळी पेशंटची संख्या खूप होती आणि सर्वच हॉस्पिटल्स म्हणजे आपल्याला कमी पडत होते. आणि त्या काळात एक मनात संकल्प आला की या पद्धतीनं आपण सर्व लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही, कुठेतरी आपण एक मोठ्या स्केलवरचं हॉस्पिटल एक आपण चालू केलं तर एक जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि ह्या एका विचारानं हॉस्पिटलची एक मनामध्ये पायाभरणी सुरुवातीला झाली. आणि त्यानंतर एक जागा शोधायला सुरुवात झाली. जागा शोधताना शहरातल्या जागा आता तुम्हाला माहिती आहेत खूप गगनाला भाव सगळे भेटलेले आहेत आणि एक शहरामध्ये जागाही तशा पुरेशा मोठ्या मिळत नाहीत. म्हणून आम्ही जागेच्या शोधामध्ये इथे गुलेवाडीमध्ये जागा ही आम्हाला मिळाली. आणि आदरणीय सीताराम राऊत साहेबांनी सुरुवातीला या जागेवर म्हणजे जागेसाठी मी जेव्हा त्यांना विचारायला गेलो होतो त्यांनी सुरुवातीला इथे मला वाटतं थिएटरचा या जागेचा विचार केला होता, परंतु कोणीतरी त्यांना अप्रोच झालं होतं. पण त्यांनी तो प्राधान्य न देता म्हणजे हॉस्पिटल इथे होत असेल तर आम्ही नक्कीच ही जागा आम्ही तुम्हाला देऊ असं म्हणून त्यांनी आम्हाला ही जागा दिली. त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे पण मनापासून खूप आभार. शहरापासून दूर चालला म्हणून अनेकदा वाटायचं आम्हाला की सगळे हॉस्पिटल तुम्ही बघाल तर आता सगळे नवीन नगर रोडला आहेत. ताजने मळ्यामध्ये मेजॉरिटी हॉस्पिटल्स इथे आहेत आणि जागेच्या म्हणजे अभावामुळे बऱ्याचदा तिथे वाहतूक कोंडी होते, बऱ्याच वेळा पार्किंगची समस्या आहे. आणि ह्या सगळ्या समस्यांमुळे आम्ही थोडंसं शहराबाहेर येण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला मला काही मित्रांचे त्याला विरोध झाला की खूप बाहेर चालला आहे, खूप दूर चालला आहे, हॉस्पिटल एवढा लांब.
पण आता कसं आहे की आता शहराचा विकास जसा होत गेला आहे तसं आपण बघतो की मोठे मोठे रस्ते आपल्याला आता अवेलेबल झालेले आहेत, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज सगळीकडे अवेलेबल आहेत आणि त्यामुळे या जागी आम्ही हॉस्पिटल सुरू करण्याचं नियोजन केलं होतं. अनेक शासकीय योजना ज्या आता शासन सध्या राबवतं आहे, त्यामध्ये महात्मा फुले आरोग्य योजना असेल, पंतप्रधान आरोग्य योजना असेल, तर ह्या सगळ्या योजना चालवायच्या जर झाल्या तर जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत मला पोहोचता येईल आणि त्यांना सेवा देता येईल. या उद्देशानं इन्फ्रास्ट्रक्चर असणं खूप गरजेचं होतं आणि त्यामुळे देखील हे हॉस्पिटल चालू करण्याचा त्यामागचा एक उद्देश माझा होता. तर आता ह्या हॉस्पिटल ज्यावेळेस आपण उभारतो तर त्यामध्ये सेवाभावी वृत्ती असणं तर गरजेचंच आहे, परंतु अनेक खर्चही प्रचंड असतात हे उभारणीसाठी आणि या सगळ्या गोष्टींसाठी. पण त्यातून एक फक्त ROI म्हणजे रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट न बघता एक सेवाभाव ठेवून आम्ही प्रामाणिकपणा, सचोटीपणा आणि एक निमित्त भाव ठेवून हे हॉस्पिटल चालवण्याचा आमचा सर्व टीमचा उद्देश आहे. हॉस्पिटलचं नाव मुद्दाम बदलण्याचंही कारण असं आहे की सुरुवातीला आम्ही आरोग्य हॉस्पिटल म्हणून ही सेवा चालू केली होती ताजनेमळ्यामध्ये, तर त्याचं एक नाव एक व्यापक स्वरूपामध्ये शिवम हॉस्पिटल आम्ही देण्याचं कारण असं आहे की शिवमचा अर्थ आहे कल्याणकारी आणि जो एक सर्व जगाचा विधाता आहे, परमपिता आहे, तर त्याच्या नावाचं आम्ही यासाठी इथे हे केलं आहे की एक कायम आपल्याला ही भावना मनात राहावी की आपण एक ट्रस्टी भावना म्हणूनच इथे काम केलं पाहिजे. ही एक आमची त्यामध्ये मागची तळमळ आहे की त्यामध्ये कुठलाही स्वार्थ न ठेवता हे एक लोककल्याणकारी काम असल्यामुळे तर याचा उपयोग हा समाजासाठी कसा सगळ्यात चांगल्या पद्धतीने करता येईल हा आमचा उद्देश आहे. तर हॉस्पिटलमध्ये ॲक्च्युली ह्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होणाऱ्या सुविधांबद्दल आरोटे सरांनी सुरुवातीला सांगितलं आहे की सगळ्याच स्पेशालिटी आम्ही इथे प्रोव्हाइड करण्याची योजना ठेवलेली आहे की ज्यामध्ये मेडिसिन असेल, सर्जरी असेल, अगदी हाय एंड न्यूरोसर्जिकल आणि ऑन्कोसर्जिकल हे देखील काम इथे आम्ही ठेवण्याचा मानस आहे. या सगळ्या सर्व्हिसेस आम्हाला इथे द्यायच्या आहेत. तर आपण बघतो की सध्या म्हणजे डॉक्टरांची संख्या खूप वाढत चालली आहे, हॉस्पिटलची संख्या खूप वाढत चालली आहे, तशीच रुग्णांची संख्या खूप वाढत चाललेली आहे. कारण की जे आरोग्य ही जी एक संकल्पना आहे की जी 4 पिलरवर उभी आहे, ज्यामध्ये शारीरिक आरोग्य म्हणतो आपण, मानसिक आरोग्य असेल, आपलं स्पिरिच्युअल आरोग्य आणि सामाजिक आरोग्य, तर या सगळ्याचा बॅलन्स जर आपण साधत असू तर त्याला आपण आरोग्य म्हणतो. फक्त आजाराचा अभाव किंवा आजार नसणं म्हणजे आरोग्य असणं असं देखील नाही आहे. म्हणजे या सगळ्या 4ही पिलर ज्यावेळेस आपले भक्कम होतील त्यावेळेसच आपण आपल्याला आरोग्य आहे असं आपण म्हणतो. एक आनंदी राष्ट्रांची एक कल्पना आहे की यामध्ये हॅपीनेस इंडेक्स एक काढला जातो की ज्यामध्ये आपलं सामाजिक, आपलं पर कॅपिटा इन्कम किंवा दरडोई उत्पन्न आणि आपण काम करत असलेलं, आपण राहत असलेल्या ठिकाणी आपल्याला मिळणारं समाधान, यावर एक हॅपीनेस इंडेक्स काढला जातो आणि हॅपीनेस इंडेक्सच्या माध्यमातून आपण एक जागतिक आनंदी राष्ट्रांची कल्पना किंवा आनंदी राष्ट्रांचा क्रमांक ठरवला जातो. तर दुर्दैवानं आपल्या भारताचा 116वा रँक आहे यामध्ये आणि नेपाळ आणि पाकिस्तानचा रँक आपल्यावरती आहे. म्हणजे ही जी आपली आरोग्याची जी हेळसांड आपण करून घेतली आहे, एकीकडे भौतिक प्रगती भरपूर होत आहेत, इमारती मोठ्या बांधल्या जात आहेत किंवा बाकी सगळ्या गोष्टी आहेत, पण यामध्ये पर्यावरणाचा देखील आपण खूप सारा ऱ्हास करतोय. तर या सगळ्या गोष्टींमुळं या सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस करणं आणि प्रिव्हेंटिव्ह हेल्थवर काम करणं हे देखील आमच्या हॉस्पिटलचं उद्दिष्ट आहे की एक चांगलं आरोग्य, आपल्याला सर्वांगीण आरोग्य मिळण्यासाठी की आपण सर्वांनी या सगळ्या 4ही स्तंभांना योग्य महत्त्व देणं गरजेचं आहे. त्यामध्ये शारीरिक आरोग्य आहेच की जे आता आम्ही सगळ्याची काळजी घेतो, तर त्यामुळे मानसिक आरोग्य असेल, आपलं स्पिरिच्युअल हेल्थ असेल आणि आपलं सामाजिक आरोग्य. तर यासाठी देखील आम्ही एक मेडिटेशन कक्षाची इथे स्थापना केलेली आहे, एक मेडिटेशन रूम देखील आम्ही हॉस्पिटलमध्ये बनवली आहे आणि त्याचा मागचा उद्देश हाच आहे की एक आपलं मन खंबीर किंवा मन जर स्थिर असेल आणि ते जर सक्षम असेल तर बरेचसे आजार हे ॲक्च्युली होणार नाहीत. आता बऱ्याचदा आम्ही पेशंट्स बघतो तर बरेच मनोकायिक आजारांचं प्रमाण खूप वाढलं आहे. म्हणजे शारीरिक आजार तर आपले वाढलेलेच आहेत, म्हणजे त्यामध्ये लाईफस्टाईल डिसीजेस ज्याला म्हणतो आम्ही की ज्याला काही कुठला व्हायरस किंवा बॅक्टेरिया नाही आहे, डायबिटीज व्हायला, शुगर व्हायला, ब्लड प्रेशर वाढायला, हृदयविकाराचा झटका येण्यासाठी काही कुठला व्हायरस नाही आहे. हे सगळे लाईफस्टाईल किंवा जीवनशैलीच्या बदलामुळे झालेले आजार आहेत आणि ही जीवनशैली जर नाही बदलली आपण तर हे आजार आपले वाढतच जाणार आहेत. म्हणजे आपल्याला यंग हार्ट डिसीजचं आपल्याला, आपण भारतीय राजधानी आहे, डायबिटीसची देखील आपण भारतातली जगातली राजधानी आहोत. तर या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला आपलं सर्व आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर या सगळ्या स्तंभांना मजबूत करण्यासाठी एक म्हणजे या स्पिरिच्युअलिटीचा देखील आपल्याला यामध्ये वापर व्हावा, यासाठी आम्ही देखील ब्रह्मकुमारी परिवाराची असेल
सिद्ध समाजयोग SSYची असेल, ज्यामध्ये मेडिटेशन पण चांगलं शिकवलं जातं, प्राणायाम असेल, या सगळ्या गोष्टींचं एक अवेअरनेस या हॉस्पिटलमधून केला जाईल अशी आमची एक मनोमन भावना आहे. तर या सर्व आता बऱ्याच लोकांना बोलायचं आहे, तर त्यामुळे मी थोडंसं थांबतो. सर्वजण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले आणि सगळ्यांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले, याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. शिवम हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी सर्व नातेवाईक, माझे मित्र, माझे शासकीय सेवेतील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सर्व डॉक्टरांच्या संपर्कातील सर्वच पेशंट सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला जी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद मानतो, आभार मानतो.